श्री गणेश उत्सव हा पूर्ण देशात आनंदाने साजरा केला जातो. परंतु तुम्हाला माहीत आहे का, श्री गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा सर्वात आधी कुठून सुरुवात झाली? श्री गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा ही सर्वात आधी महाराष्ट्रातून सुरुवात झाली. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी या उत्सवाचा आरंभ होतो. त्यानंतर 11व्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेश उत्सवाची समाप्ती होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश उत्सव साजरा होतो. शिवपुराणामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की श्री गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. भारतातील दक्षिण व पश्चिम राज्यात गणेश उत्सवाचा वेगळाच आनंद असतो. भारतामध्ये पेशवेकालीन शासन होते तेव्हापासून गणेश उत्सव साजरा केला जात आहे. सवाई माधवराव पेशवा यांच्या काळात पुण्याच्या प्रसिद्ध शनिवार वाडा या महालात भव्य दिव्य श्री गणेश उत्सव साजरा केला जात होता. ज्यावेळेस इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी पेशवेकालीन राज्यावर अधिकार मिळवला. तेव्हापासून श्री गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाऊ लागला. परंतु ह्या परंपरेला इंग्रजसुद्धा बंद करू शकले नाही. इंग्रज सत्तेत आल्यापासून हिंदू धर्मावर नियम लागू झाले. इतिहासामध्ये असे लिहिलेले आहे की काही शासकीय चुकीच्या निर्णयामुळे हिंदू धर्मात कडूपणा आला व हिंदू धर्मातील व्यक्तींची हिंदू धर्माविषयी नाराजी व्यक्त झाली. त्यावेळेस महान क्रांतिकारी जननेता लोकमान्य टिळक यांनी विचार केला की हिंदू धर्माला कसे एकत्रित आणावे. त्यावर त्यांनी ठरवले की श्री गणेश अशी देवता आहे की जे समाजात सगळ्या स्तरावर पूजनीय आहे. ज्यांनी हिंदू धर्माला एकत्रित करण्याच्या उद्देशाने सन 1873 मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. तेव्हा असे ठरवले गेले की भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव साजरा केला जाईल आणि तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्र व भारत देशाच्या अनेक भागामध्ये श्री गणेश उत्सव 11 दिवस साजरा केला जातो. त्यानंतर बाकीच्या राज्यामध्ये देखील गणेश उत्सव आनंदात साजरा केला जाऊ लागला.